नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रत्येक किंवा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अति महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कव्हर केलेले आहेत। सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, जसे की पोलीस, तलाठी, आरोग्य विभाग, इतर सर्व पदे, या सर्व पदांसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा, आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन्स आहेत लासलगाव महाराष्ट्र, धारावी महाराष्ट्र, आझादपूर दिल्ली आणि वरीलपैकी नाही। योग्य उत्तर कमेंट करायचं आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, लासलगाव महाराष्ट्र। ठीक आहे, आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आपल्या महाराष्ट्रात लासलगाव या ठिकाणी आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी धारावी आहे बघा, धारावी महाराष्ट्र ही आशियातील सर्वात मोठी चामडी वस्तूंची बाजारपेठ आहे। त्यानंतर आझादपूर दिल्ली हे आशियातील सर्वात मोठी फळे व भाजीपाला बाजारपेठ आहे। ठीक आहे, आझादपूर ही आशियातील सर्वात मोठी फळे व भाजीपाला बाजारपेठ आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, युनेस्को या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ऑड्री अजुले सध्याचे अध्यक्ष आहेत ऑड्री अजुले। ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे। या ठिकाणी एनगोंजी ओकोंजो इवेल आहेत बघा, या WTOच्या अध्यक्ष आहेत, सध्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर टेड्रोस घेब्रेयसस हे WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत। अजय बंगा जे आहेत ते वर्ल्ड बँकचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, इंटरपोल या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन्स आहेत जिनिव्हा स्वित्झर्लंड, काठमांडू नेपाळ, लिओन फ्रान्स आणि व्हिएन्ना ऑस्ट्रिया। कुठे आहे? तर लिओन फ्रान्स। ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असणार आहे। लिओन फ्रान्स या ठिकाणी इंटरपोल या संस्थेचं मुख्यालय आहे। ओके, आता जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी कोणती मुख्यालय आहेत बघा? संयुक्त राष्ट्र, त्यालाच UN असं म्हटलं जातं। जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, त्यानंतर जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO यांची मुख्यालय जी आहेत ती स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आहेत। त्यानंतर काठमांडू नेपाळ या ठिकाणी सार्क या संघटनेचं मुख्यालय आहे। त्यानंतर व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी बघा ओपेक, यालाच ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज याचं मुख्यालय आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कुंभमेळ्याचे आयोजन दर किती वर्षांनी होते? 12, 8, 20 की 1? तर उत्तर असणार आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, 12। कुंभमेळ्याचं जे आयोजन आहे ते दर 12 वर्षांनी होत असते। महत्त्वाचे फॅक्ट आहेत बघा मित्रांनो, शेवटचा जो कुंभमेळा आहे तो प्रयागराज उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला आहे। ठीक आहे, दर 12 वर्षांनी भरतो। प्रयागराज UP, हरिद्वार उत्तराखंड, उज्जैन MP आणि नाशिक महाराष्ट्र यापैकी एका ठिकाणी कुंभमेळा भरतो। किती ठिकाण आहेत? 4। ठीक आहे, प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4 ठिकाणांपैकी एका ठिकाणी कुंभमेळा भरतो। ठीक आहे, कुंभमेळा हा मित्रांनो जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे। जर प्रश्न विचारला जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा कोणता, तर कुंभमेळा। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, दहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्याकरता विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती? ऑप्शन्स आहेत CID, NIA, RAW म्हणजेच रॉ आणि CBI। कोणती आहे? तर NIA। ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे। दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्याकरता विशेषरित्या राबवण्यात किंवा निर्माण करण्यात आलेली जी यंत्रणा आहे तिला NIA म्हटलं जातं। फुल फॉर्म आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी। 26/11 जो हल्ला झाला होता मुंबईमध्ये, 26/11चा, या हल्ल्यानंतर स्थापना करण्यात आली होती NIAची। ठीक आहे, NIA ची स्थापना NIA ॲक्ट 2000 नुसार झालेली आहे। NIA ॲक्ट 2008 नुसार याची स्थापना झाली 31 डिसेंबर 2008 ला। ही जी
एजन्सी आहे ती गृह मंत्रालयाअंतर्गत कार्य करते, ठीक आहे, केंद्रीय गृह मंत्रालय. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. NIAला कोणताही तपास करण्यासाठी सरकारची परवानगी लागत नाही, ठीक आहे. NIA कोणताही तपास त्यांच्या मर्जीने करू शकते. NIAचे स्वतःचे कोर्ट असतात ज्यामध्ये NIAचे स्वतंत्र खटले चालवले जातात. घोषवाक्य आहे बघा, द नेशन फर्स्ट म्हणजे राष्ट्र प्रथम, ठीक आहे. सध्या महासंचालक कोण आहेत तर कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला? कोणत्या तर बघा, अनंत कानेरे. ऑप्शन क्रमांक ए अनंत कानेरे या क्रांतिकारकाने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला. 21 डिसेंबर 1909ला विजयानंद थिएटर मध्ये नाशिक या ठिकाणी, ठीक आहे, 21 डिसेंबर 1909ला नाशिकमधील विजयानंद थिएटरमध्ये ही हत्या किंवा वध करण्यात आला, ठीक आहे. या ठिकाणी नथुराम गोडसे आहेत बघा. 30 जानेवारी 1948ला महात्मा गांधीचा वध केला. मंगल पांडे आहेत बघा ऑप्शनमध्ये, तर त्यांनी बराकपूर या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडून बंड केले दिनांक 19 मार्च 1857 रोजी, ठीक आहे. पुढे त्यांना या बंडासाठी 8 एप्रिल 1857ला फाशी झाली. त्यानंतर शिरीष कुमार आहे बघा. नंदुरबारमधील या युवा क्रांतिवीराने 1942 भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला होता आणि यामध्ये त्याला ब्रिटिशांनी गोळ्या झाडून शहीद केले होते, ठीक आहे. नंदुरबारचा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीमध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? ऑप्शन्स आहेत बघा, 8 सेकंद, 8 मिनिट, 8 तास, 1 दिवस. काय उत्तर असणार आहे तर 8 मिनिट. ओके, ऑप्शन क्रमांक बी 8 मिनिट हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 8 मिनिट 20 सेकंद कालावधी लागतो सूर्यप्रकाशाला आपल्या पृथ्वीवर पोहोचण्यासाठी, ठीक आहे. प्रकाशाचा वेग किती आहे तर बघा 2,99,792, ठीक आहे. 2,99,792 किमी प्रति सेकंद असा प्रकाशाचा वेग आहे. सूर्य जो आहे तो हायड्रोजन आणि हिलियम या 2 मुख्य मूलद्रव्यांनी तयार झालेला आहे, ठीक आहे. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, जगामध्ये सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे कोणत्या देशात आहेत? कोणत्या देशामध्ये आहेत? इटली, ठीक आहे. इटली या देशामध्ये जगात सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, तात्या टोपे यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता? कोठे झाला होता? येवला. ऑप्शन क्रमांक डी येवला, नाशिक या ठिकाणी तात्या टोपे यांचा जन्म झाला होता. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होते. नानासाहेबांचे नेतृत्वात कानपूरचे नेतृत्व केले होते, ठीक आहे. तात्या टोपे यांनी कानपूरचे नेतृत्व केले होते 1857च्या स्वतंत्र संग्रामामध्ये. त्यानंतर प्रश्न आहे, मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 28 फेब्रुवारी, 8 मार्च, 1 डिसेंबर, 27 फेब्रुवारी. काय उत्तर असणार आहे तर ऑप्शन क्रमांक डी 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. या ठिकाणी 28 फेब्रुवारी आहे बघा, या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. त्यानंतर 8 मार्च आहे, 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. त्यानंतर 1 डिसेंबर आहे, 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन्स आहेत पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक. काय उत्तर असणार आहे तर नाशिक, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये गुप्तवार्ता प्रबोधिनी नाशिक या ठिकाणी आहे. या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबईमध्ये आहे, ठीक आहे. त्यानंतर CIDचं जर मुख्यालय विचारलं तर पुणे या ठिकाणी आहे. ओके, पुढील प्रश्न आहे, भारताचे 29वे राज्य कोणते आहे? ऑप्शन्स आहेत मिझोरम, सिक्कीम, तेलंगणा, झारखंड. काय उत्तर असणार आहे तर बघा तेलंगणा. तेलंगणा हे भारताचे 29वे राज्य आहे. सध्या भारतामध्ये किती राज्य आहेत तर 28 राज्य आहेत, कारण जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला आणि केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे, ठीक आहे. तर सध्या 28 राज्य
आहेत? हा जुना प्रश्न आहे, जेव्हा 29 राज्य होते तेव्हा. ठीक आहे, 29वे राज्य होते तेलंगणा. सध्या राज्य आहेत 28. सध्या केंद्रशासित प्रदेश किती आहेत कमेंट करून सांगायचं आहे. तेलंगणाची स्थापना झाली 2 जून 2014. ठीक आहे, 2 जून 2014. तेलंगणा हे भारतातील सर्वात तरुण राज्य आहे, कारण सर्वात शेवटी जन्म झालेला आहे. सध्या भारतात बघा 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ठीक आहे, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, कारण जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला आणि केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. या ठिकाणी मिझोरम आहे ते 23वे राज्य आहे भारतातील. ठीक आहे, त्यानंतर बघा सिक्कीम जे आहे ते 22वे राज्य आहे भारतातील आणि झारखंड जे आहे ते 28वे राज्य आहे भारतातील. ओके, पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चिन्ह आहे? ऑप्शन्स आहेत हाताचा पंजा, सिंहमुद्रा, चरखा आणि अशोक चक्र. काय उत्तर असणार आहे? तर हाताचा पंजा. ऑप्शन क्रमांक ए हाताचा पंजा हे आपल्या महाराष्ट्र पोलिसांच्या ध्वजावरील अभय निदर्शक असे चिन्ह आहे. या आपल्या ध्वजाचा रंग आहे बघा गडद निळा, याच्यावर पंचकोनी तारा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याशी संलग्न आहेत? ऑप्शन्स आहेत 6, 5, 8 आणि 7. काय उत्तर असणार आहे? 7. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी 7 उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याशी संलग्न आहेत. कोणते जिल्हे आहेत? सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, लातूर व धाराशिव या 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटकशी संलग्न आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरास काय म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत MD, CEO, डीन आणि HOD. काय म्हटले जाते? डीन. ठीक आहे, हॉस्पिटलचा जो प्रमुख असतो त्याला डीन असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? ऑप्शन्स आहेत घनचक्कर, गवळदेव, कळसुबाई आणि साल्हेर. काय आहे? तर दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे उंचमध्ये तर साल्हेर. ठीक आहे, साल्हेर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. याची उंची जी आहे ती 1567 मीटर आहे. ठीक आहे, 1567 मीटर म्हणजेच 5141 फूट. ठीक आहे, पहिले जे आहे ते कळसुबाई आहे, ज्याची उंची आहे 1600 मीटर किंवा 5400 फूट, अहिल्यानगरमध्ये आहे. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते कळसुबाई हे शिखर. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, अलीकडेच निधन झालेले कैलाशचंद्र पतना यांना 2026 मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? ऑप्शन्स आहेत भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री. काय उत्तर असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक डी पद्मश्री. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी 18. त्यानंतर प्रश्न आहे, कॉस्मार विक्रम साराभाई पदकाने सन्मानित होणाऱ्या पहिल्या महिला भारतीय शास्त्रज्ञ कोण ठरल्या आहेत? ऑप्शन्स आहेत डॉक्टर असीमा चटर्जी, डॉक्टर कमला सोहनी, डॉक्टर आदिती पंत, डॉक्टर अन्नपूर्णी सुब्रमण्यम. काय उत्तर असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर अन्नपूर्णी सुब्रमण्यम. त्यानंतर प्रश्न आहे, प्लॅनेट हेरिटेजचा दर्जा मिळवणारी देशातील पहिली स्वदेशी सॅटेलाइट बॅटरी पॉवर बँक 50 कोणी निर्माण केली आहे? ऑप्शन्स आहेत टेक मी टू स्पेस, JSW मोटर, महिंद्रा अँड महिंद्रा, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. काय उत्तर असणार आहे? तर टेक मी टू स्पेस. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? ऑप्शन्स आहेत तरुण सोबती, AN प्रमोद, BN तिवारी, नंदकिशोर सिंग. कोणी स्वीकारलेला आहे? AN प्रमोद. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, टूर दी फ्रान्स फेम्स 2026 मध्ये सहभागी होणाऱ्या देशातील पहिल्या सायकलपटू कोण ठरलेले आहेत? ऑप्शन्स आहेत दिव्या सिंग, हर्षिता जखर, प्रणिता सोमान आणि स्मे. या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहे बघा, याचं उत्तर असणार आहे हर्षिता जखर. ठीक आहे, हर्षिता जखर. त्यानंतरचा प्रश्न आहे, पितांबरी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या देवभक्ती अगरबत्तीचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
ऑप्शन्स आहेत रितेश देशमुख, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ जाधव, अशोक सराफ. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए रितेश देशमुख. त्यानंतर प्रश्न आहे इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता हा मुख्य शालेय विषय म्हणून सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? ऑप्शन्स आहेत केरळ, महाराष्ट्र, पंजाब, आंध्र प्रदेश. योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी पंजाब. अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत जे महाराष्ट्रातील प्रत्येक परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांशी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोजचे व्हिडिओ आपले तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.